तुमचं स्वागत आहे माझ्या हाताची चव या चॅनलला। तर आज आपण बनवणार आहोत आमरस पुरी। पुरी बनवण्यासाठी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे, 2 टेबलस्पून जाडसर रवा, 1 टेबलस्पून बेसन, 1 टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ। हे सगळे साहित्य मिक्स करून घ्या। आता 2 टेबलस्पून तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घ्या। लागेल तसे पाणी घालून मध्यम घट्ट कणिक मळून घ्या। मळलेल्या कणकीला 1 टेबलस्पून तेल लावून 15 मिनिटे झाकून ठेवून द्या। आता आमरस बनवण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घ्या किंवा गार पाण्यात आंबे 30 मिनिटे ठेवून द्या। आता एक एक करून आंबे सगळीकडून छान पिळून घ्या आणि त्याचा गर काढून घ्या। आता बाजूला काढलेल्या साली आणि कुईमध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा पिळून गर काढून घ्या। थोडे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता। आता 2 टेबलस्पून साखर, चवीनुसार मीठ, 1/4 टेबलस्पून वेलची पूड आणि 1/2 टीस्पून सुंठ घाला। रवीने चांगले घुसळून घ्या। तयार आहे आमरस। तुम्हाला जर हा आमरस थंड आवडत असेल तर थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून द्या। आता भिजवलेली कणिक पुन्हा 2 मिनिटांसाठी मळून घ्या। एक छोटा गोळा घेऊन चांगला मर्दून घ्या आणि थोडे तेल घेऊन मध्यम जाड पुरी लाटून घ्या। लाटलेली पुरी गरम तेलात मध्यम आचेवर खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्या। तयार आहे गरमागरम खमंग आणि खुसखुशीत पुरी। गरमागरम पुरी थंड आमरस सोबत सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला फीडबॅक द्या। आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।